नाशिकमध्ये महायुतीत फूट पडल्याचं कळतंय। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढणार असं आणि त्याचबरोबर भाजप स्वबळावरती निवडणूक लढणार। महायुतीमध्ये 2 गट पडलेले आहेत आणि जागा वाटपामध्ये भाजप सर्वाधिक जागा घेत असल्यामुळे महायुती दुभंगल्याचं कळतंय। एक महत्त्वाची बातमी नाशिकच्या संदर्भातली आहे। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेकडे जाणार असल्याची घोषणा सुद्धा थोड्याच वेळात अधिकृतपणे होईल असं कळतंय। त्यामुळे नाशिकमध्ये महायुती दुभंगलेली आहे। एकीकडे भाजप आणि दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येतील असं कळतंय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी अधिक माहिती देतील। मुकुल, नक्की महायुतीची स्थिती कशी असणार आहे नाशिकमध्ये? गेल्या काही दिवसापासून भाजपसह महायुती करावी यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र भाजप अत्यंत कमी जागा देत होते। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील घटक पक्षांनी एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला। गेल्या 2 ते 3 दिवसापासून बैठकांचं सत्र सुरू होतं आणि अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार, तर महायुतीचे 2 घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार आहे। यामध्ये देखील शिवसेना हा मोठा भाऊ असणार आहे। शिवसेनेकडे साधारणतः 90च्या आसपास जागा असतील आणि उर्वरित 30 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील। त्यातही अजून 8 ते 10 जागांवरनं निर्णय बाकी आहे, त्यामुळे थोडेफार बदल यामध्ये होऊ शकतील। बरं, नक्कीच। पण त्याचबरोबर भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असं चित्र नाशिकमध्ये दिसणार आहे। जवळजवळ निश्चित आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।